तर पाठीमागच्या तासाला आपण एरोमॅटिक कंपाऊंड्स एरिन्स याच्याबद्दल डिस्कशन करतोय. त्याच्यामध्ये आपण पहिला भाग बघितला, अरिन्स कशाला म्हणणार आहे, आणि या अरिन्स म्हणजे एरोमॅटिक हायड्रोकार्बन, त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असणारं बेन्झीन रिंग, की ज्याला आपण एरोमॅटिक न्यूक्लियस असं म्हणतोय. मग या एरोमॅटिक न्यूक्लियस जो काही फेनॉमेनॉन, रेझोनन्स फेनॉमेनॉन दाखवला जातोय, तो रेझोनन्स फेनॉमेनॉन बघितला. त्याचे जे काही स्ट्रक्चर्स आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत, आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघितला की जे काही एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहेत ते एरोमॅटिक आहेत किंवा नाहीत, वेदर दे आर एरोमॅटिक और नॉन एरोमॅटिक. फॉर देअर आयडेंटिफिकेशन वी डिस्कस डी बाय हुकेल लॉ किंवा डी बाय हुकेल रूल. सगळ्यात महत्वाचं 3 पॉइंट्स आहेत त्या डी बाय हुकेल लॉच्या बाबतीमध्ये. पहिला पॉइंट कोणता असेल? दॅट एरोमॅटिक कंपाऊंड शुड बी प्लेनर. ते एरोमॅटिक कंपाऊंड प्लेनर असलं पाहिजे. दुसरं महत्वाचं, देअर मस्ट बी डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर. त्या एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये जे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्डेड सिस्टीम असणार आहेत, त्या पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन झालं पाहिजे. आणि तिसरा आणि अतिशय महत्वाचा, नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इन दॅट एरोमॅटिक कंपाऊंड शुड बी 4n+2. लक्षात आलंय? जर हे 3 नियम किंवा हे 3 पॉइंट्स आपल्याला एखाद्या स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ऑब्झर्व झाले असतील, तर ते स्ट्रक्चर किंवा तो कंपाऊंड काय असणार आहे? एरोमॅटिक. यापैकी एक जरी घटक नसेल तर तो कंपाऊंड नॉन एरोमॅटिक असणार आहे. एक महत्वाची बाजू, तो प्लेनर असला पाहिजे. दुसरं, पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअरचं डिलोकलायझेशन झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी बाजू, की नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉनची संख्या किती असली पाहिजे? 4n+2. त्यातल्या n ची किंमत, व्हॅल्यू ऑफ द n मस्ट बी इंटिजर, दॅट इज 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. या पद्धतीनं पाहिजे. काल आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत की जे एरोमॅटिक आहेत, की जे हा डी बाय हुकेल लॉ ओबे करतायत, आणि त्या डी बाय हुकेल लॉच्या सहाय्यानं आपण ते कंपाऊंड एरोमॅटिक आहेत या पद्धतीनं आपण प्रिडिक्शन दिलंय. आणि याच्यावरती हमखास एक एमसीक्यू तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे, नीट मध्ये, जेई मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज एरोमॅटिक? खालीलपैकी कोणतं कंपाऊंड एरोमॅटिक आहे, किंवा विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉन एरोमॅटिक? लक्षात आलं? एरोमॅटिक आहे म्हणजे 3 नॉन एरोमॅटिक देतील, 1 एरोमॅटिक देतील, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. किंवा 3 एरोमॅटिक दिले असतील, 1 नॉन एरोमॅटिक दिलं असेल, तर ते नॉन एरोमॅटिक आयडेंटिफाय करायचं. तर एरोमॅटिक किंवा नॉन एरोमॅटिक हे आयडेंटिफिकेशन साठी आपल्याला त्या ठिकाणी काही एक्झाम्पल्स विचारले जातील. एमसीक्यू याच्यावरती हमखास असणार आहे, डी बाय हुकेल लॉ वरती. लक्षात आलंय? आज आपण त्याच्या पुढचा मुद्दा बघणार आहे, प्रिपरेशन ऑफ बेन्झीन और डेरिव्हेटिव्ह ऑफ द बेन्झीन. बेन्झीन तयार करणं किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह तयार करणं. बेसिकली बेन्झीन तयार झाला की ऑटोमॅटिकली त्याचे डेरिव्हेटिव्ह तयार करण्याच्या पद्धती त्याच स्वरूपाच्या असणार आहेत. मेनली आपल्याला इथं अभ्यासायचे आहे ते बेन्झीन तयार करण्याच्या पद्धती. सो गिव्ह द हेडिंग, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झीन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झीन. बेन्झीन तयार करण्याच्या पद्धती. आता काल मी जाता तुम्हाला 3 पद्धतींचा उल्लेख केलेला होता, की ज्या पद्धती तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या आहेत. आज आपण अशा मेथडचा स्टडी करणार आहे की ज्या मेथड तुमच्या एनसीईआरटी बुक मध्ये सुद्धा आहेत. लक्षात आलंय? आणि काही ज्यादाच्या मेथड ऑफ प्रिपरेशन की ज्या एनसीईआरटी बुक मध्ये त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीत, मात्र पुढं जसं आपण 11वी आणि परत नंतर 12वीचा सिलेबस आपण शिकू,
त्या पुढच्या सिलेबसमध्ये कुठं ना कुठं तरी या रिएक्शन येणार आहेत. पण या सगळ्या रिएक्शनचा स्टडी आज आपण या ठिकाणी करणार आहे. मग त्यापैकी पहिली मेथड कोणती आहे? दॅट इज डिकार्बोझायलेशन. डिकार्बोझायलेशन ऑफ सोडियम बेन्झोएट. डिकार्बोझायलेशन ऑफ सोडियम बेन्झोएट. आता सोडियम बेन्झोएटचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा सोडियम बेन्झोएट हे काय आहे? तर सोडियम बेन्झोएट इज द सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. सोडियम बेन्झोएट इज द सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. व्हॉट अबाउट इट्स स्ट्रक्चर? तर बेन्झोइक ऍसिडचं स्ट्रक्चर या पद्धतीने आहे. ही बेन्झिन रिंग, याला जोडला जाणारा सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ एच. सो दिस इज बेन्झोइक ऍसिड. आता या बेन्झोइक ऍसिड मधला जो ऍसिडिक हायड्रोजन आहे तो काढायचा आणि त्याच्या ठिकाणी सोडियम मेटल आपण ठेवला की हा झाला सोडियम बेन्झोएट. सोडियम बेन्झोएट किंवा यालाच आपण सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड असं म्हणणार आहे. जी आपण पाठीमाग मेथड बघितले तीच मेथड आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. फक्त पाठीमाग आपण घेत होतो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोझायलिक ऍसिड. इथं आपल्याला बेन्झिन तयार करायचं आहे, त्यामुळे सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड घेतलाय की ज्याचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. काय करायचंय? ऑन हिटिंग विथ सोडा लाईम. सोडा लाईम बरोबर हिट करायचंय. सोडा लाईम मीन्स व्हॉट? इट इज द मिक्सचर ऑफ सोडियम हायड्रोक्साईड and lime, calcium oxide, that is referred as a lime. Just a minute. तर हे जे काही सोडा लाईम आहे, सोडा लाईम इज द मिक्सचर ऑफ सोडियम हायड्रोक्साईड अँड कॅल्शियम ऑक्साईड. त्याच्याबरोबरती आपण हिट करायचं आहे. सोडियम हायड्रोक्साईड आणि हा कॅल्शियम ऑक्साईड की ज्याला आपण लाईम म्हणतोय. मग याच्यामध्ये आपण पाठीमागे सांगितलंय की मेन रिएक्शन कोण घडवणार आहे? सोडियम हायड्रोक्साईड. व्हॉट इज द रोल ऑफ द लाईम? एनीवन हु कॅन टेल मी द रोल ऑफ द लाईम इन दिस रिएक्शन? हा बरोबर, सुजल बरोबर सांगा. नाही, कॅटलिस्ट नाहीये. करेक्ट वन, बेस्ट अथर्व. दॅट इज द ड्रायर. ड्रायर मीन्स व्हॉट? इट इज द ड्राइंग एजंट. जो सोडियम हायड्रोक्साईड आहे तो सोडियम हायड्रोक्साईड हा हायग्रोस्कोपिक पदार्थ आहे. तो ऍटमॉस्फेरिक वॉटर ऍब्सॉर्ब करतो आणि वॉटर ऍब्सॉर्ब केल्यामुळं हा लिक्विड फॉर्म मध्ये येतो. लक्षात आलंय? मग हा सोडियम हायड्रोक्साईड टू मेंटेन अ ड्राय, तो ड्राय मेंटेन करण्यासाठी कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे लाईम त्या ठिकाणी वापरलं जातं. थोडक्यात जे काही वॉटर आहे ते वॉटर कॅल्शियम ऑक्साईड ऍब्सॉर्ब करणार आहे आणि इट मेंटेन सोडियम हायड्रोक्साईड इन द ड्राय कंडिशन. लक्षात आलं? तर लक्षात घ्या, इट इज नॉट अ कॅटलिस्ट, इट इज अ ड्राइंग एजंट फॉर सोडियम हायड्रोक्साईड. रिएक्शन कशी घडणार आहे? तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की सोडियम हायड्रोक्साईड मधला हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन या बेन्झिन रिंगला अटॅच होईल. म्हणजेच हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. बरोबर आहे? हा बॉन्ड ब्रेक होईल, हा सी डबल बॉन्ड ओ एने जाणार आहे आणि त्याच्या ठिकाणी हायड्रोजन येणार आहे. हायड्रोजन नाही लिहिला तरी चालू शकतोय. प्लस आता बाहेर काय पडलं तर सी डबल बॉन्ड ओ एने आणि यातला ओ एने म्हणजे आपल्याला इथं मिळाला सोडियम कार्बोनेट Na2CO3. लक्षात आलंय? सो द प्रॉडक्ट ऑफ इज बेन्झिन. तर रिएक्शन कशी असेल बघा. स्टेटमेंट कसं देता येणार आपल्याला? वेन सोडियम बेन्झोएट or sodium salt of benzoic acid on heating with soda lime, that is mixture of sodium hydroxide
अँड लाईम. सोडियम हायड्रॉक्साईडला अजून एक नाव आहे, कोण सांगते रे? व्हॉट इज द अनदर नेम फॉर द सोडियम? करेक्ट वन, कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा म्हणा किंवा सोडियम हायड्रॉक्साईड आणि हा लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड एकत्रित हिट करायचे आहेत, आपल्याला मिळणार आहे तो बेन्झिन. सो दिस इज फर्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ बेन्झिन. लिहून घेतलंय का बघा रिएक्शन? झालं असेल तर मला सांगा पटकन. ओके, अरे स्क्रीनशॉट काढत चला, लिहून घेण्यापेक्षा स्क्रीनशॉट काढायचे. लक्षात आलं? लिहून घेतलेलं चांगलंच आहे, पण थोडस फास्ट होईल. चालेल का? गिव्ह मी रिस्पॉन्स. ओके, हा पहिली मेथड या ठिकाणी संपली. सेकंड मेथड, दुसरी जी मेथड आहे दॅट इज फ्रॉम सायकलायझेशन. ही सुद्धा मेथड आपण बघितलेली आहे. सायकलायझेशन ऑफ ऍसिटिलीन. ऍसिटिलीन और इन जनरली अल्काइन. जर ऍसिटिलीन घेतलं तर तुम्हाला बेन्झिन मिळेल, बरोबर आहे. ऍसिटिलीनचा ट्रायमर म्हणजेच कोण? बेन्झिन. किंवा तुम्ही दुसरा कुठलाही अल्काइन घेतला असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ द बेन्झिन त्या ठिकाणी मिळून जाईल. मग आपण एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. CH ट्रिपल बॉन्ड CH, CH ट्रिपल बॉन्ड CH and third CH triple bond CH. So these are the three molecules of acetylene. So this one is the acetylene. काय करायचं आपल्याला? On passing through red hot iron tube. So red hot Fe tube. रेड हॉट आयर्न ट्यूब मधून आपण पास आउट करायचं आहे. सर्वसाधारणपणे टेम्परेचर असेल 873 केल्विन. काय मिळणार आपल्याला? तर सायकलायझेशन होईल, म्हणजेच हा ट्रिपल बॉन्ड ब्रेक होईल, हा बॉन्ड इथे येईल, हा ट्रिपल बॉन्ड ब्रेक होईल, हा बॉन्ड इथे येईल आणि हा ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक होईल, या ठिकाणी हा बॉन्ड येईल. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर अशा पद्धतीने मिळेल. CH डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH. तर या पद्धतीचा कंपाऊंड यालाच आपण बेन्झिन असं आपण म्हणतो. सो दिस वन इज द बेन्झिन. तर सायकलायझेशन किंवा ट्रायमरायझेशन, सायकलायझेशन म्हणा किंवा यालाच ट्रायमरायझेशन. ट्रायमरायझेशन ऑफ ऍसिटिलीन टू गेट बेन्झिन. काय करायचं मी परत एकदा रिपीट करतोय. ऍसिटिलीन ऑन पासिंग थ्रू रेड हॉट आयर्न ट्यूब. रेड हॉट आयर्न ट्यूब मधून पास करायचं आहे ऍट 873 केल्विन, 873 केल्विनला तुम्हाला पास करायचं आहे. त्याचं ट्रायमरायझेशन होईल आणि या पद्धतीने आपल्याला अरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजेच बेन्झिन हा पदार्थ त्या ठिकाणी तयार होईल. ओके, सो दिस इज द रिएक्शन बाय विच वी कन्व्हर्ट ऍसिटिलीन इंटू बेन्झिन. ऍसिटिलीनचं रूपांतर आपण बेन्झिन मध्ये केलं. आता याच मेथडच्या सहाय्यानं आपण काही बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजून चला, आपण या ठिकाणी घेतलं असेल प्रोपाइन. ही रिएक्शन आपण बघितलेल्या पाठीमागं. हा प्रोपाइन घेतला असेल, आपल्याला
हे प्रोपाईनचे 3 मॉलिक्यूल. सो वी हॅव 3 molecules of the propine on trimerization, that means on passing through red hot Fe tube, we got काय मिळणार आपल्याला रे? ट्रायमिथाइल डेरिव्हेटिव्ह ऑफ द बेन्झीन. बेन्झीनचा ट्रायमिथाइल डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1,3,5 ट्रायमिथाइल बेन्झीन. याला मेसिटिलीन असंही म्हटलं जातं. मेसिटिलीन हे नाव दुसरं नाही लक्षात राहिले तर चालेल, हे पहिलं नाव लक्षात ठेवा, 1,3,5 ट्रायमिथाइल बेन्झीन. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट द प्रिपरेशन ऑफ बेन्झीन अँड इट्स अ डेरिव्हेटिव्ह. झालंय का? हा, तुम्ही काही हो तयार करता येतं. एक ऍसिटिलीन आणि 2 प्रोपाईनचे मॉलिक्यूल वापरायचे. बरोबर आहे. आपल्याला या पद्धतीनं आपल्याला जेवढे मिथाइल ग्रुप सबस्टिट्यूट 2 ऍसिटिलीन वापरले, 1 प्रोपाईन वापरला तर ट्युलिन तयार झाला. लक्षात आलं? इथं 2 मिथाइल ग्रुप म्हणजे 2 प्रोपाईन घेतला, 1 ऍसिटिलीन झाला तर डायमिथाइल डेरिव्हेटिव्ह तयार झाला. लक्षात येते? यू कॅन मेक, या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. आता जसं सांगितलं तसं इथं मी हे 2 मोलेक्युल आयर्नचे ऍसिटिलीनचे ठेवले, तर इथं फक्त एकच मिथाइल ग्रुप सबस्टिट्यूट असणार आहे. तर याचं नाव आहे ट्युलिन. सो वी गॉट ट्युलिन विच हॅव स्ट्रक्चर ॲज लाईक दिस. तर हा ट्युलिन तयार झाला. यू मे प्रिपेअर डायमिथाइल डेरिव्हेटिव्ह. तर तुम्ही डायमिथाइल डेरिव्हेटिव्ह सुद्धा त्या पद्धतीनं तयार करू शकता. लक्षात आलंय? काय अडचण आहे का? झालंय का रिएक्शन? तुम्ही इथं अल्काईन कोणते वापरतायत, त्या अल्काईनचं मिश्रण तुम्ही जसं घेताय त्या पद्धतीनं बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह तयार होतील. आणि बेसिक रिएक्शन आहे, आपल्याला बेन्झीन तयार करायचं आहे आणि बेन्झीन तयार करायचं असेल तर तुम्ही फक्त ऍसिटिलीन वापरा. बाय द यूज ऑफ ऍसिटिलीन वी गॉट दॅट इज बेन्झीन ऍज अ पेरेंट कंपाऊंड ऑफ क्लास एरोमॅटिक हायड्रोकार्बन. लक्षात आलं? नेक्स्ट मेथड झालंय का हे लिहून? तिसरी मेथड, थर्ड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ बेन्झीन. आता तिसरी जी मेथड आहे ती मात्र आपल्याला याच्या अगोदर झालेली नाही. पुढं अल्कोहोल, फेनॉल आणि इथर हा चॅप्टर आहे 12वी मध्ये. त्या 12वीच्या चॅप्टर मध्ये फेनॉलच्या ज्या काही केमिकल प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये ही रिएक्शन होईल. दॅट इज रिडक्शन ऑफ फेनॉल. रिडक्शन ऑफ फेनॉल, फेनॉलचं रिडक्शन आपल्याला करायचं आहे. आता फेनॉल हा कंपाऊंड काय आहे, तर या पद्धतीने ही बेन्झीन रिंग आहे आणि या बेन्झीन रिंगला OH ग्रुप, हायड्रॉक्झिल ग्रुप जर जोडला तर हा कंपाऊंड आहे फेनॉल. किंवा यालाच अजून एक नाव आहे कार्बोलिक ऍसिड. दिस फेनॉल इज ऑल्सो नोन एज कार्बोलिक ऍसिड. नाउ दिस फेनॉल ऑन ट्रीटमेंट विथ झिंक डस्ट, काय करायचं आहे आपल्याला? फेनॉलचं डिस्टिलेशन झिंक डस्ट बरोबर ती करायचं. टू गेट काय मिळणार आपल्याला, तर या फेनॉलचं काय होणार आहे, इथं रिडक्शन होणार आहे. रिडक्शन मीन्स पाठीमागे आपण बघितलंय लॉस ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो रेफर्ड एज रिडक्शन. ऑक्सिजन काढून टाकणं, ऑक्सिजन रिमूव्ह करणं, लॉस करणं, त्यालाही आपण रिडक्शन म्हणतोय. मग याच्यामध्ये ही बेन्झीन रिंग जशीच्या तशी राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. हा OH ग्रुप आहे, त्या OH ग्रुप मधला फक्त ऑक्सिजन रिमूव्ह केला जाईल. हायड्रोजन जसा आहे तसा तिथं अटॅच होईल आणि आपल्याला बाय प्रोडक्ट मिळेल झिंक ऑक्साईड. सो
removal of the oxygen from the phenol or the carbolic acid takes place to produce benzene. तर बेन्झीन जो काही आहे तो बेन्झीन तयार करण्यासाठी फेनॉलचे रिडक्शन करा. फेनॉल ऑन रिडक्शन विथ झिंक डस्ट वी गॉट phenol on reduction with zinc dust we got benzene. So removal of oxygen takes place from the phenol. Phenol मधून oxygen remove केला जाईल. In the similar way, like to that of the reduction of phenol, we can convert chlorobenzene into benzene by reduction process. तुम्ही क्लोरोबेन्झिन घेऊ शकता आणि क्लोरोबेन्झिनचे रिडक्शन करायचं आहे. कसं रिडक्शन करायचं आहे तर नेहमीप्रमाणे रॅने निकेल वापरा किंवा हायड्रोजन जो काही असेल. तर पुढची मेथड रिडक्शन ऑफ क्लोरोबेन्झिन. रिडक्शन ऑफ क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनचं रिडक्शन करायचं. लक्षात आलं. क्लोरोबेन्झिन on reduction using Raney nickel. So we have this chlorobenzene on reaction with Raney nickel at 473 Kelvin. काय मिळणार आपल्याला इथं तर या क्लोरोबेन्झिनचं रूपांतर बेन्झिन मध्ये होईल आणि HCl हा बाय प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. So this compound is chlorobenzene. On reduction produces benzene. आपण रिडक्शन का म्हणतोय तर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. लक्षात आलं. क्लोरीन हा कसला इलेमेंट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. तो रिमूव्ह करतोय आणि त्याच्या ठिकाणी हायड्रोजन ऍड करतोय. सो रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अँड ऍडिशन ऑफ हायड्रोजन. सो वी कॅन से इट ऍज reduction. So by the reduction of phenol as well as by the reduction of chlorobenzene we can prepare this benzene. ते बेन्झीन आपण तयार करू शकतो. ओके झाले ही रिएक्शन. अरे मला रिस्पॉन्स देत चला. तुमचा ऑडिओ तात्पुरता ऑडिओ ऑन करायचा आणि आन्सरिंग करायचं. हा नेक्स्ट. हा पुढची मेथड आहे फ्रॉम ऍनिलीन. फ्रॉम ऍनिलीन. आता ऍनिलीन हा पदार्थ काय तर बेन्झिन रिंगला जर NH2 ग्रुप जोडलेला असेल ही बेन्झिन रिंग आणि याला जर NH2 ग्रुप जोडला तर हा झाला ऍनिलीन किंवा त्याला अॅमिनो बेन्झिन असंही पर्यायी नाव आहे. सो ऍनिलीन इज ऑल्सो नोन एज अॅमिनो बेन्झिन. तर हा जो ऍनिलीन आहे त्याची रिएक्शन आपल्याला नायट्रस ऍसिड HNO2. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज नायट्रस ऍसिड अँड HCl. नायट्रस ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड याच्या बरोबरती करायचे. आता हे जे नायट्रस ऍसिड आहे लक्षात घ्या हा पदार्थ लॅबोरेटरीमध्ये उपलब्ध नाही. इट इज अनस्टेबल वन आणि तो तयार करण्यासाठी आपण सोडियम नायट्राइट NaNO2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl चा वापर करणार आहे. लक्षात आलंय. NaNO2 आणि HCl या दोघांची रिएक्शन होईल या पद्धतीने मी दाखवतोय. NaNO2 प्लस HCl काय मिळणार आपल्याला तर हा NO2 यातल्या हायड्रोजन बरोबर ती कंबाईन झाला. आपल्याला मिळाला HNO2 प्लस काय मिळालं बाय प्रॉडक्ट NaCl. सो दिस नायट्रस ऍसिड इज अनस्टेबल वन. लक्षात घ्या नायट्रस ऍसिड हे अनस्टेबल आहे. इट इज नॉट स्टोअर्ड इन लॅबोरेटरी फॉर लॉंग पिरियड. हे लॅबोरेटरीमध्ये साठवता येत नाही. नायट्रिक ऍसिड आपण साठवू शकतो पण नायट्रस ऍसिड हे अनस्टेबल आहे. सो इट इज प्रिपेअर्ड ड्युरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन. अभिक्रिया चालू असतानाच
तो तयार करायचा आणि वापरायचा. मग अभिक्रिया चालू असताना तो तयार कसा करायचा, तर सोडियम नायट्राइड आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl या दोघांच्या रिएक्शन पासून आपल्याला हा नायट्रस ऍसिड मिळेल आणि हा नायट्रस ऍसिड तयार झाल्या या रिएक्शन मध्ये कन्झ्युम केला जाईल, वापरला जाईल. ओके, तर या पद्धतीनं ऍनिलिन घेतलंय, त्याची रिएक्शन नायट्रस ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबरती करतोय ऍट 273 केल्विन टू 278 केल्विन. 273 ते 278 केल्विन म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड ते 5 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर मेंटेन करायचं आहे थोडक्यात कोल्ड कंडिशनला. ही रिएक्शन जी घडवायची आहे ती कोल्ड कंडिशनला घडवायची आहे. आपल्याला जो पदार्थ मिळेल त्या पदार्थाचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. So substance obtained, that name of this compound is benzene diazonium chloride. या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड प्लस H2O प्लस आपल्याला त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल मिळतील. तर बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आणि वॉटर मॉलिक्युल आपल्याला या ठिकाणी मिळाल्यानंतर जो काही प्रॉडक्ट तयार होईल तो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. तर रिएक्शन मी परत एकदा रिपीट करतोय. सो ऍनिलिन ऑन रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. रिमेंबर दॅट दिस नायट्रस ऍसिड इज अनस्टेबल वन. हे अनस्टेबल आहे. इट इज फ्रेशली प्रिपेअर्ड ड्युरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन. त्याला C2 असं म्हणतात. C2 SITU. बऱ्याच वेळा तुम्हाला कुठेतरी हे वाचनामध्ये C2 स्टँड फॉर दॅट इज प्रिपेअर्ड ड्युरिंग कोर्स ऑफ रिएक्शन. हे कुठेतरी वरच्या बाजू लिहून घ्या. SITU दॅट इज प्रिपेअर्ड ड्युरिंग कोर्स ऑफ रिएक्शन. अभिक्रिया चालू असतानाच ते तयार करायचं आणि वापरायचं, त्याला C2 असं म्हटलं जातं. तर ऍनिलिन ऑन ट्रीटमेंट विथ नायट्रस ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl इट गिव्स बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. लक्षात आलं. आता हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या घटकाची रिएक्शन करू शकता, वेगवेगळ्या पदार्थाची रिएक्शन करू शकता आणि त्या पद्धतीने आपण बेन्झीन तयार करू शकतो. त्यापैकी मी एक इथं देतोय. तर हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे N2Cl हा सॉल्ट आहे. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड ऑन ट्रीटमेंट विथ सपोज दॅट इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल बरोबरती आपण हिट केला. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड ऑन हिटिंग विथ इथाइल अल्कोहोल काय मिळणार आपल्याला, तर या ठिकाणी मिळेल तो बेन्झीन मिळणार आहे प्लस CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H ऍसेटाल्डिहाइड मिळेल प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl हा बाय प्रॉडक्ट मिळणार आहे. सो वी गॉट बेन्झीन. लक्षात घ्या. फेनॉल जो काही बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे त्याची रिएक्शन आपल्याला इथाइल अल्कोहोल बरोबरती इथाइल अल्कोहोल बरोबरती हिट केल्यानंतर तुम्हाला मिळेल ते बेन्झीन, ऍसेटाल्डिहाइड आणि HCl हा बाय प्रॉडक्ट असेल. ही एक पद्धती आहे. यू मे यूज हायपोफॉस्फाईट. याच्या ऐवजी तुम्ही हायपोफॉस्फाईट त्या ठिकाणी वापरू शकता. झालंय का हे? ओके. सेकंड, इन्स्टेड ऑफ दिस यू मे यूज H3PO2 plus H2O. We got benzene and H3PO3 plus HCl plus N2. नायट्रोजन एक बाय प्रॉडक्ट आपल्याला द्यायचा. मगाच्या रिएक्शन मध्ये बेन्झीन प्लस ऍसेटाल्डिहाइड प्लस HCl प्लस नायट्रोजन N2 एक लिहायचा आहे. तर नायट्रोजन पण बाहेर पडतोय,
इथंही याच पद्धतीने हा नायट्रोजन बाहेर पडला. तर हा बेन्झिन डायझोनियम क्लोराईड बेन्झिन डायझोनियम क्लोराईड ऑन हिटिंग विथ हायपोफॉस्फाईड बरोबर ती हिट करायचं आहे. ऍक्वियस सोल्युशन ऑफ हायपोफॉस्फाईड टू गेट बेन्झिन. आपल्याला मिळेल फॉस्फरस ऍसिड, HCl आणि नायट्रोजन गॅस. बेन्झिन, फॉस्फरस ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि नायट्रोजन हे बाय प्रॉडक्ट असतील. ओके, झालंय. झालंय का? ओके, नेक्स्ट. तर या पद्धतीने आपण बेन्झिन तयार करण्यासाठीच्या एकूण 5 पद्धतींचा आपण स्टडी केलाय. आपल्याला सांगता येईल वी कॅन प्रिपेअर बेन्झिन फ्रॉम कोणापासून? पहिली सोडियम बेन्झोएट. सोडियम बेन्झोएट पासून आपण बेन्झिन तयार करू शकतो, बरोबर आहे. बाय प्रोसेस कोणती? डिकार्बोझायलेशन, बाय द यूज ऑफ सोडा लाईम. सो सोडियम बेन्झोएट ऑन हिटिंग विथ सोडा लाईम बरोबर ती हिट करा. आपल्याला मिळणारा जो काही प्रॉडक्ट असेल तो बेन्झिन आणि सोडियम कार्बोनेट असेल. ओके. दुसरी पद्धती आपण बघितली, दॅट इज सायकलायझेशन ऑफ द ऍसिटिलीन. ऍसिटिलीनचं सायकलायझेशन करा, ट्रायमरायझेशन होईल आणि ट्रायमरायझेशनचा जो प्रॉडक्ट असणार आहे तो बेन्झिन असणार आहे. आणि याच पद्धतीनं याच सायकलायझेशन मेथडचा वापर करून आपण काही बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी तयार केले. मग त्याच्यामध्ये मेसिटिलीन तयार केला, ट्युलिन तयार केलाय, हे आपण त्या ठिकाणी बघितलेले. ओके. त्याच्यानंतर आपण तिसरी पद्धती बघितली, रिडक्शन ऑफ फेनॉल. फेनॉलचं केलं, रिडक्शन केलं. फेनॉल ऑन हिटिंग विथ झिंक डस्ट इट प्रोड्युसेस बेन्झिन अँड झिंक ऑक्साईड. चौथी मेथड बघितली, फ्रॉम क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनचं रिडक्शन रॅने निकेल वापरला आपण आणि 473 केल्विनला आपण हिटिंग केलं हायड्रोजन गॅस बरोबरती. सो क्लोरोबेन्झिन ऑन हिटिंग विथ हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ रॅने निकेल ऍट 473 केल्विन टू गेट बेन्झिन. बेन्झिन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आणि त्याच्यानंतर शेवटची पद्धती आपण बघितली, फ्रॉम ऍनिलीन. ऍनिलीन ऑन हिटिंग विथ नायट्रस ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl वी फर्स्ट गॉट. बरोबर आहे. जो काही ऍनिलीन आहे, ऍनिलीनचं आपण रिॲक्शन कोणाबरोबर केली? ऍनिलीन ट्रीटेड विथ नायट्रस ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड HCl इन कोल्ड कंडिशन टू गेट काय मिळालं आपल्याला? बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. हा बेन्झिन डायझोनियम क्लोराईड हा सॉल्ट मिळाला. आता या बेन्झिन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन आपण इथाइल अल्कोहोल बरोबरती करा किंवा त्याच्याऐवजी आपण काय वापरला? हायपोफॉस्फोइड. बरोबर आहे. हायपोफॉस्फरस ऍसिड त्या ठिकाणी वापरलं आणि हायपोफॉस्फरसचा वापर करून आपण त्या ठिकाणी जे तयार केलं तो बेन्झिन. तर यापैकी एक तरी इथेनॉल वापरा किंवा फॉस्फाईड वापरा, या दोन्ही पैकी कोणाचीही रिॲक्शन त्या जो बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आहे त्याच्याबरोबरती करा, तुम्हाला मिळणारा प्रॉडक्ट असेल तो बेन्झिन असणार आहे. ओके. नेक्स्ट इज दॅट प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन. खाली हेडिंग द्या, प्रॉपर्टी ऑफ बेन्झिन. बेन्झिनचे गुणधर्म. तर प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा बघणार आहे तो म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी. तर बेन्झिनच्या फिजिकल प्रॉपर्टी बघत असताना नेहमीप्रमाणे पहिली जी आपण प्रॉपर्टी अभ्यासतो शिकतो ती कोणती? तर स्टेट
कलर, अवस्था आणि रंग, स्टेट अँड कलर. तर बेन्झिन तुम्ही बघितलं असेल, जनरली हे जे बेन्झिन आहे ते बेन्झिन लॅबोरेटरीमध्ये ऍज अ सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे रिएक्शन कॅरी करण्यासाठी सॉल्व्हंटचा त्या ठिकाणी त्या बेन्झिनचा वापर केला जातो, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून. हे जे बेन्झिन आहे इट इज कलरलेस, हे रंगहीन स्वरूपाचं आहे, होलटाईल लिक्विड. हे कलरलेस म्हणजे रंगहीन स्वरूपाचं आहे आणि होलटाईल लिक्विड. होलटाईल लिक्विड मीन्स दोज लिक्विड विच हॅव लो बॉइलिंग पॉइंट विच गेट इमिडिएटली इव्हॉपरेट आउट ऍट रूम टेम्परेचर. जे लिक्विड की ज्यांचा बॉइलिंग पॉइंट एकदम कमी आहे ते रूम टेम्परेचरला त्यांचं इव्हॉपरेशन घडतं, अशा लिक्विडना होलटाईल लिक्विड असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. तर हे जे बेन्झिन आहे ते कलरलेस आहे आणि होलटाईल लिक्विड आहे. व्हेन एक्सपोज टू द ऍटमॉस्फिअर इट गेट इव्हॉपरेट आउट. वातावरणामध्ये जर उघडं ठेवलं तर ते उडून जाणार आहे, म्हणून त्याला होलटाईल लिक्विड असं म्हणतोय. दुसरी जी प्रॉपर्टी ती ओडर. हे जे बेन्झिन आहे हे बेन्झिन दॅट हॅव कॅरेक्टरिस्टिक ओडर, कॅरेक्टरिस्टिक मेडिसिनल ओडर. ह्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा वास आहे, ओळखता येण्यासारखा. जसं काही पदार्थ आपण पटकन ओळखतो. घरामध्ये समजून चला रॉकेल सांडलेला असेल किंवा रॉकेल आणला गेला असेल तर रॉकेलचा वास आपण कॅरेक्टरिस्टिक स्मेल ओळखू शकतोय. त्याच पद्धतीनं पेट्रोलचा स्मेल आहे तोही आपण आयडेंटिफाय करू शकतोय. अल्कोहोलची अल्कोहोलिक ओडर आहे तीही पण आपण आयडेंटिफाय करू शकतोय. अगदी त्या पद्धतीनं हे जे बेन्झिन आहे त्या बेन्झिनला सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक ओडर आहे आणि ती कॅरेक्टरिस्टिक ओडर आपण आयडेंटिफाय करू शकतो. सो दिस बेन्झिन हॅव कॅरेक्टरिस्टिक ओडर. थोडक्यात मेडिसिनल ओडर असणार आहे, त्याला एक औषधांसारखा वास असेल. लक्षात आलंय. तिसरी प्रॉपर्टी बेन्झिनची कोणती, तर बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट बेन्झिनचा बॉइलिंग पॉइंट किती असेल तर 353 केल्विन इतका. 353 केल्विन इज द बॉइलिंग पॉइंट, व्हाईल इट्स अ मेल्टिंग पॉइंट किंवा त्याला आपण फ्रीजिंग पॉइंट म्हणू शकता. मेल्टिंग पॉइंट म्हणा किंवा पर्टिक्युलरली फ्रीजिंग पॉइंट 278 केल्विन, 278 केल्विन इतका त्याचा फ्रीजिंग पॉइंट असेल. So boiling point is 353 Kelvin. Freezing point is that 278 Kelvin. 78 म्हणजे 5 डिग्री सेंटीग्रेड. 5 डिग्री सेंटीग्रेडला तो त्या ठिकाणी मेल्ट होणार आहे किंवा फ्रीज होणार आहे. चौथी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल, बेन्झिन इज अ हायली इनफ्लेमेबल लिक्विड. हायली इनफ्लेमेबल याचा अर्थ ज्वालाग्राही अशा स्वरूपाचा आहे. सो इट हायली इनफ्लेमेबल. थोडक्यात चटकन आग खेचणारा. उदाहरणार्थ पेट्रोल तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे, रॉकेल माहिती आहे, त्याच्यानंतर अल्कोहोल, हे जसे पदार्थ ज्वालाग्राही पदार्थ आहेत त्या पद्धतीनं बेन्झिन सुद्धा ज्वालाग्राही पदार्थ आहे. आणि जर आपण तो जाळला, बेन्झिन हा जर पदार्थ जाळला, बेन्झिन किंवा लक्षात घ्या ही प्रॉपर्टी ती अरोमॅटिक कंपाऊंडची प्रॉपर्टी आहे. कुठलाही अरोमॅटिक हा नॅफ्थेलिन असेल, अँथ्रासिन असेल आणि कुठलाही अरोमॅटिक कंपाऊंड असेल, तो जर हवेमध्ये जाळला तर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, दीज अरोमॅटिक कंपाऊंड बर्न विथ सुटी फ्लेम. बर्न विथ सुटी, सुटी याचा अर्थ काजळीयुक्त. तुम्ही बऱ्याच वेळा थर्माकोल जाळता, बरोबर आहे. थर्माकोल हा सुद्धा पदार्थ अरोमॅटिकच आहे. लक्षात आलं. थर्माकोल हा पॉलिमर आहे आणि अरोमॅटिक आहे. पण तो थर्माकोल जाळल्यानंतर जो काळपट रंगाचा धूर बाहेर पडतो, लक्षात आलंय, तो जो काळपट रंगाचा धूर आहे
त्याला सुटी फ्लेम असं म्हटलं जातं. तर हे वैशिष्ट्य आहे अरोमॅटिक कंपाऊंडचं. सो अरोमॅटिक कंपाऊंड बर्न विथ सुटी फ्लेम. त्या जो काही अरोमॅटिक कंपाऊंड जळत असताना काजळीयुक्त अशा स्वरूपाची फ्लेम त्या ठिकाणी निर्माण होते. सो बेन्झीन बर्न विथ सुटी फ्लेम. दॅट इज द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. हा बोला. नाही त्याची आता आपल्याला काही गरज नाही. ते 12वी मध्ये पॉलिमर मध्ये बघू. आता आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आता फक्त एवढंच आहे की सुटी फ्लेम याचा अर्थ काय? काजळीयुक्त असणारे फ्लेम. ते सगळं तुम्हाला पॉलिमरायझेशन सांगावं लागेल. ते काय आता गरज नाही. आता फक्त एवढंच आहे, बेन्झीन हा अरोमॅटिक कंपाऊंड आहे आणि अरोमॅटिक कंपाऊंडची एक प्रॉपर्टी आहे. कोणती? तर हे अरोमॅटिक कंपाऊंड काजळीयुक्त फ्लेमनं जळतात. तर ही प्रॉपर्टी तुम्हाला क्वचित विचारली जाऊ शकते. तर त्यामुळं या प्रॉपर्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. थर्माकोल आता बघायची काही गरज नाही. आपल्या 11वी-12वी सिलेबसला सुद्धा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं आपण जरूर ते डिस्कस करू. पॉलिमर जो केमिस्ट्री चॅप्टर आहे ते पॉलिमर मध्ये आपण ते डिस्कशन करू. आता त्याची इथं गरज नाहीये. ओके. तर या पद्धतीने या प्रॉपर्टी आहेत. अजून एक महत्वाची प्रॉपर्टी सांगता येईल आपल्याला, सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी बद्दल काय सांगता येईल? तर बेन्झीन हा जो पदार्थ आहे तो पाण्यामध्ये न विरघळणार आहे. इट इज इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल कम्प्लिटली इन ऑल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. पाण्यामध्ये न विरघळणार आहे मात्र कुठल्याही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये पूर्ण क्षमतेने विरघळणारा अशा स्वरूपाचा पदार्थ आहे. लक्षात आलं? इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. बाकीच्या कुठल्याही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये, मग इथर असेल, कार्बन टेट्राक्लोराइड असेल, कार्बन डायसल्फाइड असेल, बाकी कोणत्याही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये पूर्णपणे विरघळणारा मात्र पाण्यामध्ये न विरघळणारा. अजून एक प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. इट हॅज झिरो डायपोल मुवमेंट. आपण पाठीमाग एक प्रॉपर्टी आपण अभ्यासली होती, डायपोल मुवमेंट. बरोबर आहे? डायपोल मुवमेंट दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द पोलार मोलेक्युल. जे पोलार मोलेक्युल आहेत त्यांची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. जर एखादा मोलेक्युल पोलार असेल तर त्याला त्याची काय असेल ती डेफिनाइट किंवा फिक्स डायपोल मुवमेंट असणार आहे. लक्षात आलं? पण जर एखादा मोलेक्युल नॉन पोलार असेल तर त्या नॉन पोलार मोलेक्युलची डायपोल मुवमेंट ही किती असणार आहे? 0 असणार आहे. तर लक्षात घ्या, बेन्झीन इज प्युअरली नॉन पोलार. बेन्झीन हा प्युअरली नॉन पोलार आहे, त्यामुळे त्याची डायपोल मुवमेंट किती असेल? 0. लक्षात आलं? तर पोलार मोलेक्युल हॅव परमनंट डायपोल मुवमेंट. कुठलाही पोलार मोलेक्युल घेतला तर त्याला परमनंट डायपोल मुवमेंट असणार आहे. बेन्झीन ज्या अर्थी नॉन पोलार आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीत आणि त्यामुळं याची जी डायपोल मुवमेंट आहे ती 0 डायपोल मुवमेंट आहे. लक्षात आलं? तर या पद्धतीने या काही प्रॉपर्टी आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मेनली प्रश्न विचारला जाण्यासारखी की प्रॉपर्टी आहे ती बेन्झीन बर्न विथ सुटी फ्लेम. बर्निंग टेस्ट तुम्हाला विचारली जाते. अरोमॅटिक कंपाऊंडची ही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे, अरोमॅटिक कंपाऊंड बर्न विथ सुटी फ्लेम. लक्षात आलंय? बाकीच्या काही अजून एक विचारली जाऊ शकते ती डायपोल मुवमेंट. बेन्झीनची डायपोल मुवमेंट किती आहे? तर बेन्झीनची डायपोल मुवमेंट 0 आहे आणि इट इज प्युअरली नॉन पोलर. हा प्युअरली नॉन पोलर आहे. ओके. सो दॅट्स ऑल अबाउट physical properties of the benzene. Now next one is that chemical properties or reactions of benzene. खाली हेडिंग द्या, chemical properties or reactions of benzene. Chemical properties or reactions of benzene. आता बेन्झीनच्या बाबतीमध्ये किंवा अरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या काही कॉमन रिएक्शन आहेत, त्या रिएक्शनचा आपण इथं स्टडी करणार आहे.
मग त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शन, ऍडिशन रिएक्शन्स ऑफ बेन्झीन. दुसरी आपण त्या ठिकाणी रिएक्शन अभ्यासणार आहे. अनदर इज दॅट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आणि तिसरं रिएक्शन आपण अभ्यासणार आहे दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ बेन्झीन. तर एकूण 3 रिएक्शन्स आपण स्टडी करणार. त्याच्यामध्ये ऍडिशन रिएक्शन्स ऑफ बेन्झीन, दुसरा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ द बेन्झीन, अँड थर्ड ऑक्सिडेशन ऑफ बेन्झीन. तिन्ही नावं हेडिंग देऊन झालेत का बघा, आपण एक एक डिस्कस करू. सो फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह द हेडिंग ऍडिशन रिएक्शन्स ऑफ बेन्झीन. ऍडिशन रिएक्शन. तर ऍडिशन रिएक्शन आपण 3 ऍडिशन रिएक्शनचा स्टडी करणार आहे. त्यापैकी पहिली आहे हायड्रोजनेशन और रिडक्शन. पहिली आपण रिएक्शन बघणार आहे हायड्रोजनेशन किंवा रिडक्शन. दुसरी रिएक्शन बघणार आहे हॅलोजनेशन. हॅलोजनेशन दॅट इज रिएक्शन विथ हॅलोजन. लक्षात घ्या, ही हॅलोजनेशनची प्रोसेस आहे ती ऍडिशन रिएक्शन आहे. आपण अजून एक हॅलोजनेशन बघणार आहे की जी सबस्टिट्यूशन प्रकारामध्ये येते. तर आता सध्या आपण ऍडिशन रिएक्शनचा प्रकार बघतोय. हायड्रोजनेशन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन, हॅलोजनेशन मीन्स ऍडिशन ऑफ हॅलोजन, हॅलोजनचे ऍडिशन करणार आहे. आणि तिसरी रिएक्शन आपण त्या ठिकाणी बघणार आहे दॅट इज ओझोनोलिसिस. दॅट इज ऍडिशन ऑफ ओझोन. फार तर तुम्ही इथं ऍडिशन ऑफ हायड्रोजन, इथं ऍडिशन ऑफ हॅलोजन आणि इथं ऍडिशन ऑफ ओझोन असंही म्हणू शकता. ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हॅलोजन अँड ऍडिशन ऑफ ओझोन. लक्षात आलं? तर त्यापैकी पहिली रिएक्शन ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजनचे ऍडिशन आपण 2 पद्धतीने करू शकतो. याच्यामध्ये पहिली जी पद्धती आहे युझिंग हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम. थोडक्यात याला आपण काय म्हणतो रे, कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन. एडिशन ऑफ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम, त्यालाच आपण कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन असं म्हणणार आहे. मग याच्यामध्ये आपण बेन्झीन घेतलंय आणि बेन्झीनची रिएक्शन हायड्रोजन गॅस बरोबर ती इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम, or instead of that you may use Raney nickel. Raney nickel वापरा at 473 केल्विन, 473 केल्विनला हिटिंग करायचं आहे. काय होणार आहे, तर जिथं कुठे डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्ड वरती हायड्रोजनचे ऍडिशन होईल. लक्षात आलं? डबल बॉन्ड जिथं कुठं आहे तिथं हायड्रोजनचे ऍडिशन होईल. थोडक्यात अनसॅच्युरेटेड कॅरेक्टरचं रूपांतर सॅच्युरेटेड मध्ये होणार आहे. सो दिस इज अनसॅच्युरेटेड कंपाऊंड अँड वी गॉट सॅच्युरेटेड कंपाऊंड ऍज लाईक दिस. या पद्धतीने या कंपाऊंडचं नाव आहे सायक्लोहेक्झेन.
cyclohexane. So benzene on heating with hydrogen gas in presence of nickel, platinum or palladium, or in presence of Raney nickel at 473 Kelvin, then it produces cyclohexane. हा cyclohexane कंपाऊंड तयार होईल. जेवढे काही डबल बॉन्ड्स आहेत त्या प्रत्येक डबल बॉन्ड वरती एक हायड्रोजन मॉलिक्यूल ऍड होईल आणि आपल्याला मिळणारा जो पदार्थ असेल तो सॅच्युरेटेड सायक्लिक कंपाऊंड, दॅट इज द cyclohexane. सो बेन्झीन ऑन रिडक्शन प्रोड्युसेस cyclohexane. ओके, झाले रिएक्शन. अगदी याच पद्धतीनं आपण अजून एका पद्धतीने रिडक्शन घडवू शकतो. झालंय का बघा, मला झालं असेल तर सांगा. ओके, सेकंड मेथड फॉर द एडिशन ऑफ हायड्रोजन इज दॅट बर्च रिडक्शन प्रोसेस. बर्च रिडक्शन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून रिडक्शन युझिंग सोडियम मेटल अँड अमोनिया. तर पाठीमागे आपण ही रिएक्शन बघितलेलीच आहे. बर्च रिडक्शन. तर बर्च रिडक्शन मीन्स दॅट इज रिडक्शन युझिंग सोडियम मेटल अँड लिक्विड अमोनिया. सोडियम मेटल आणि लिक्विड अमोनिया यालाच बर्च रिएजंट असं म्हटलं जातं. पाठीमागे सुद्धा तुम्ही जिथं कुठं सोडियम आणि लिक्विड अमोनियाची रिएक्शन आपण अभ्यासलेली आहे तिथं तुम्हाला बर्च रिडक्शन हे नाव लिहायला काय हरकत नाही. म्हणजे आपण पाठीमागे आठवतंय का बघा, ऍसिटिलीनचं रिडक्शन दोन पद्धतीने केलं. एक लिंडलार्स कॅटलिस्ट वापरून केलंय आणि दुसरं बर्च रिडक्शन. लिंडलार्स कॅटलिस्ट म्हणजे कोण, तर हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम डिपॉझिटेड ओव्हर चारकोल, ती एक रिएक्शन बघितली. आणि दुसरी रिएक्शन बघितली, रिएक्शन ऑफ द ऍसिटिलीन विथ सोडियम मेटल इन लिक्विड अमोनिया. सोडियम मेटल आणि लिक्विड अमोनियाची रिएक्शन आपण बघितली. त्या रिएक्शनला बर्च रिडक्शन रिएक्शन असं म्हटलं जातं. तिथं तुम्ही लिहायला हरकत नाही. लक्षात आलं. आता जो काही बेन्झीन आहे त्या बेन्झीनचं रिडक्शन आपल्याला करायचं आहे बाय बर्च रिडक्शन प्रोसेस. आता बर्च रिडक्शन प्रोसेस मध्ये होतं काय, तर दोन हायड्रोजन या ठिकाणी ऍड केले जातात. लक्षात आलंय. रिएजंट कोणता आहे, सोडियम मेटल आणि लिक्विड अमोनिया. सॉल्व्हंट फार तर तुम्ही इथं वापरायचं आहे इथाइल अल्कोहोल ऍज अ सॉल्व्हंट. या रिएक्शन साठी सॉल्व्हंट किंवा मीडियम इथाइल अल्कोहोल वापरा. सो दिस बेन्झीन ऑन रिडक्शन युझिंग सोडियम मेटल अँड लिक्विड अमोनिया. काय होणार आहे याच्यामध्ये, तर या बेन्झीन मध्ये दोन हायड्रोजनचे ऍडिशन घडणार आहे आणि दोन हायड्रोजन ऍड झाल्यानंतर आपल्याला जे काही स्ट्रक्चर मिळेल ते या पद्धतीने. एक हायड्रोजन तर या कार्बनकडे आहे, एक एक हायड्रोजन आहे, फक्त एक एक जादाचा हायड्रोजन ऍड झाला. एक हायड्रोजन त्याचा स्वतःचा होता, एक जादाचा हायड्रोजन ऍड झाला. इथे एक हायड्रोजन ऍड झाला आणि या पद्धतीनं आपल्याला जो कंपाऊंड मिळाला त्याचं नाव आपल्याला देता येईल 1 2 3 4 5. नाव काय देता येईल बघा, सायक्लोहेक्सा 1,4-diene. Name of this compound is cyclohexa 1,4-diene. तर पार्शियल रिडक्शन होईल. बर्च रिडक्शन न पार्शियल रिडक्शन होईल आणि कॅटालायटिक हायड्रोजनेशन किंवा कॅटालायटिक रिडक्शन कंप्लीट रिडक्शन होणार आहे. तर दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. कॅटालायटिक रिडक्शन घेतलं तर सायक्लोहेक्सेन मिळणार आहे, कंप्लीट रिडक्शन होणार आहे. आणि बर्च रिडक्शन प्रोसेसच्या सहाय्यानं पार्शियल रिडक्शन होईल, अंशतः रिडक्शन होणार आहे आणि पार्शियल रिडक्शन झाल्यानंतर प्रॉडक्ट मिळणार आहे आपल्याला सायक्लोहेक्सा 1,4-diene. तर हा प्रॉडक्ट आपल्याला या पद्धतीने मिळून जाईल. तर या दोन्ही रिएक्शन ऍडिशन ऑफ हायड्रोजन यालाच आपण हायड्रोजनेशन असं म्हणतोय. ओके, नाउ नेक्स्ट वन इज दॅट ऍडिशन ऑफ हॅलोजन. दुसरी ऍडिशन रिएक्शन ऍडिशन ऑफ हॅलोजन.
ऍडिशन ऑफ हॅलोजन ही अतिशय महत्वाची रिएक्शन आहे, कारण परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न या रिएक्शन वरती विचार जातोय. पर्टिक्युलरली नीटला आणि जेईला परीक्षकाची अतिशय आवडती रिएक्शन आहे. लक्षात आलंय? कारण या रिएक्शनचा कमर्शियल इम्पॉर्टन्स तसा आहे. आपण जर बेन्झिन घेतला असेल, सो वी हॅव दिस बेन्झिन ऑन ट्रीटमेंट विथ क्लोरीन. क्लोरीन बरोबरती आपल्याला ट्रीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट और युव्ही लाईट. सनलाइट किंवा युव्ही लाईटच्या सानिध्यामध्ये रिएक्शन घडवायची आहे. बघा परत एकदा मी कंडिशन सांगतोय. दिस बेन्झिन ट्रीटेड विथ क्लोरीन गॅस इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट और युव्ही लाईट. जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो ऍडिशन प्रॉडक्ट असणार आहे. आता ऍडिशन प्रॉडक्ट कसा असेल तर लक्षात घ्या, प्रत्येक जो काही कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती एक क्लोरीन मॉलिक्यूल ऍड होणार आहे. 3 क्लोरीन मॉलिक्यूलचे ऍडिशन या ठिकाणी होईल. म्हणजे मला मिळणारं जे काही प्रॉडक्ट आहे तो या पद्धतीने असणार आहे. इथे एक सीएल ऍड झाला, इथे एक सीएल ऍड झाला, इथे क्लोरीन ऍड झालाय, इथे क्लोरीन ऍड झाला, या पद्धतीने प्रत्येक कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथं आहे तिथं क्लोरीन मॉलिक्यूल, म्हणजे याला एक क्लोरीन याला एक क्लोरीन, इथे क्लोरीन इथे क्लोरीन, इथे क्लोरीन आणि इथे क्लोरीन, असे 3 क्लोरीन मॉलिक्यूलची ऍडिशन झाली बेन्झिन मध्ये आणि आपल्याला मिळाला बेन्झिन हेक्सा क्लोराइड. बेन्झिन हेक्सा क्लोराइड कमर्शियली याला BHC या नावानं ओळखलं जातं. बेन्झिन हेक्सा क्लोराइड किंवा BHC. आता BHC हे काय तर तो पावडर फॉर्म मध्ये असणारा पदार्थ आहे. पर्टिक्युलरली इन्सेक्टिसाइड म्हणून ओळखला जातो. BHC इज इन्सेक्टिसाइड. हा BHC हा इन्सेक्टिसाइड आहे. अगदी पूर्वीच्या काळी DDT पावडर वापरली जात होती. DDT. तर DDT हा थोडासा पॉइझनस सबस्टन्स आहे. सगळ्यात महत्वाचं नॉन डिग्रेडेबल आहे. लक्षात आलं? पॉइझनस आहे, नॉन डिग्रेडेबल आहे. त्याचा वापर कशासाठी केला जायचा तर जे काही मलेरिया हा आजार पसरवणारे जे काही डास आहेत त्या डासांना मारण्यासाठी पूर्वी पाऊस पडून गेल्यानंतर जे काही साठलेलं पाणी आहे किंवा गटारांचं पाणी आहे त्या पाण्यावरती डीडीटीची पावडर फवारली जायची. लक्षात आलंय? आणि डीडीटीची पावडर फवारल्यामुळं जे डास असतील किंवा डासांच्या ज्या आळ्या आहेत त्यांचा नायनाट व्हायचा आणि डास किंवा डासांच्या आळ्या यांचा नायनाट झाल्यामुळं त्या मलेरिया रोगाचा जो प्रसार आहे तो थांबला जायचा. थोडक्यात मलेरिया हा जो आजार आहे तो थांबवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी कारणीभूत असणारे जे काही डास आहेत, मॉस्किटो आहेत, ते मॉस्किटो नष्ट करण्यासाठी डीडीटीची पावडर फवारली जायची. आता ते डीडीटी पावडरचं एक ड्रॉबॅक असा आहे की ते डीडीटी एकतर सगळ्यात महत्वाचं असं आहे नॉन डिग्रेडेबल आहे. नॉन डिग्रेडेबल म्हणजे जमिनीमध्ये बऱ्याच काळ जशाच्या तशा अवस्थेमध्ये ती राहणार आहे. लक्षात आलं? आता जमिनीमध्ये तशीच राहिली असेल, लक्षात आलंय, जर जमिनीमध्ये ती तशीच राहिली असेल तर समजून चाला ते ज्या जमिनीमध्ये समजून चला काही आपण लागवड केली असेल, शेतीची लागवड केली असेल, काही भाजीपाला आपण त्या ठिकाणी लागवड केली असेल तर ते भाजीपाल्यामध्ये सुद्धा डीडीटी उतरला जातोय आणि आपल्या आहारामधून आपल्या शरीरामध्ये डीडीटी आला तर तो फॅटमध्ये डिझॉल्व असल्यामुळं तो फॅटमध्ये स्टोअर होतोय. तर सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक असा आहे की हा जो डीडीटी आहे तो नॉन डिग्रेडेबल आहे. मग त्याला पर्याय काय तर ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये एक टॉपिक आपण शिकणार आहे तर सेफर केमिकल. जे काही तुम्ही केमिकल्स वापरणार आहे ते आपल्याला सेफ असली पाहिजेत. मग त्याच्यासाठी डीडीटी हा अनसेफ आहे. मग डीडीटीला पर्याय शोधून काढला
आणि तो डीडीटीला असणारा पर्याय म्हणजे कोणता, BHC. याच्या गॅमा आयसोमर जो आहे, याचा गॅमा आयसोमर, त्याला गॅमेक्झेन असं म्हणतात. गॅमा आयसोमर इज रेफर्ड ॲज गॅमेक्झेन और इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज लिंडेन. सो BHC जे बेन्झिन हेक्साक्लोराइड, ज्याचा वापर इन्सेक्टिसाइड म्हणून केला जातोय, ते काय, गॅमा आयसोमर आहे. त्यालाच गॅमेक्झेन या नावानं ओळखलं जातं किंवा कमर्शियली इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज लिंडेन. तो लिंडेन या नावानं ओळखला जातो. फार तर त्याचं जे काही गॅमा आयसोमरचं जे स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर मी या ठिकाणी इथं देतोय. तर हे लिंडेन किंवा गॅमा आयसोमर गॅमेक्झेन, बेन्झिन हेक्साक्लोराइडचाच गॅमा आयसोमर, की ज्याला गॅमेक्झेन या नावानं ओळखलं जातं, त्यालाच लिंडेन नावानं ओळखलं जातं. अँड इट इज द बेस्ट इन्सेक्टिसाइड, म्हणजे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसणारा, सहज डिग्रेडेबल होणारा अशा स्वरूपाचा हा पदार्थ आहे, की ज्याचा वापर आपण इन्सेक्टिसाइड, प्रभावी इन्सेक्टिसाइड म्हणून त्या ठिकाणी करू शकतो. याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो, गॅमेक्झेन वरती प्रश्न हा विचारला जाणार आहे. त्यामुळं ही रिएक्शन तुमची तयार असली पाहिजे. ओके, झालंय. नेक्स्ट, आफ्टर द एडिशन ऑफ हॅलोजन, नेक्स्ट इज दॅट ओझोनोलिसिस. or addition of ozone. Addition of ozone. आता आपण जी मागं ओझोनोलिसिस रिएक्शन शिकले, दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन ऑफ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. जिथं कुठं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, तिथं ओझोन मॉलिक्युलची ऍडिशन करायची आहे. आपल्याला ओझोनाइड त्या ठिकाणी तयार होतो आणि त्या ओझोनाइडची रिएक्शन झिंक मेटल, बरोबर आहे, झिंक मेटल आणि वॉटर बरोबरती केली की रिडक्शन होईल, बरोबर आहे. आणि आपल्याला प्रॉडक्ट जे मिळत आहेत ते आपण पाठीमागं बघितलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने रिएक्शन इथं सुद्धा आहे. मी पूर्ण स्ट्रक्चर काढतो बेन्झिनचं. तर या पद्धतीनं हे बेन्झिन आहे. पूर्ण स्ट्रक्चर मी या ठिकाणी मुद्दाम काढतोय का तर रिएक्शन आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर हा बेन्झिन आहे. जेवढे डबल बॉन्ड्स आहेत तेवढे ओझोनचे मॉलिक्यूल लागणार आहेत. बेन्झिन मध्ये 3 डबल बॉन्ड आहेत, त्यामुळे 3 ओझोनचे मॉलिक्यूल आपल्याला गरजेचं आहे. सो थ्राइस O3 in presence of CH2, Cl2. मिथिलीन डायक्लोराइड हे सॉल्व्हंट म्हणून वापरायचं आहे. सो बेन्झिन treated with ozone in presence of methylene dichloride, that is used as a solvent for this reaction. या रिएक्शन साठी वापरलं जाणारं सॉल्व्हंट. आता रिएक्शन कशी घडणार आहे, तर जिथं कुठं डबल बॉन्ड आहे तिथं ओझोन मॉलिक्युलचे ऍडिशन करायचे. मी परत एकदा ते स्ट्रक्चर बेन्झिनचं लिहितोय या पद्धतीनं. हे बेन्झिन आहे. डबल बॉन्ड कुठं आहेत, इथे एक दाखवलंय मी, इथे एक दाखवलंय आणि इथे एक दाखवलंय, बरोबर आहे. आता जिथं कुठं डबल बॉन्ड आहे तिथं ओझोनची ऍडिशन करायची. कशी, तर हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, इथं ऑक्सिजन, इथं ऑक्सिजन, 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 या पद्धतीने.
तसंच इथं डबल बॉन्ड आहे, हा ब्रेक करायचा आहे. जिथं कुठं डबल बॉन्ड आहे तो काढायचा आणि त्या ठिकाणी 3 ऑक्सिजन आपल्याला जोडायचे. सो ऍडिशन ऑफ ओझोन टेक्स प्लेस ओव्हर द डबल बॉन्ड्स इन केस ऑफ बेन्झिन. स्ट्रक्चर बघा या पद्धतीने तुम्हाला मिळेल. जिथं कुठं डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड काढायचा आणि त्या डबल बॉन्डच्या ठिकाणी ओझोन मॉलिक्यूल मागे कसा आपण ऍड करत होतो तसा ओझोन ऍड करायचा. याला म्हटलं जातं बेन्झिन ट्रायओझोनाइड. 3 ओझोनचे मॉलिक्यूल आपण ऍड केलेले आहेत, त्यामुळे त्याला बेन्झिन ट्रायओझोनाइड असं म्हणणार आहे. आता या बेन्झिन ट्रायओझोनाइडची रिएक्शन पुढे कोणाबरोबरती करणार आपण? झिंक मेटल इन प्रेझेन्स ऑफ H2O, दॅट इज रिडक्शन. रिडक्शन करायचंय. आता रिडक्शन कसं होतं तेही आपण पाठीमागे बघितलंय. तर हे बॉन्ड ब्रेक होणार आहेत. या पद्धतीनं बॉन्ड ब्रेक होतील आणि आपल्याला जे पदार्थ मिळणार आहे तो पदार्थ काय असेल? थ्राइस H C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड H. 3 या पद्धतीचे मॉलिक्यूल मिळाले प्लस, मी खाली लिहितोय, प्लस थ्राइस ZNO. या कंपाऊंडचं नाव तुम्हाला माहिती आहे? व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? कोण सांगतंय त्या कंपाऊंडचं नाव काय? मागं आपण बघितलेलं आहे ते कंपाऊंड. ऍसिटिलीन मध्ये ओझोनचे ऍडिशन झाल्यानंतर मिळणारं कंपाऊंड आहे ते. एनीवन? हा, सुजल कदम आहे का? सुजल, अथर्व? ग्लायकॉल नाही, ग्लायकॉल, ग्लायोक्झल, ग्लायकॉक्झल नाही, ग्लायोक्झल. नेम ऑफ दिस अल्डिहाइड इज ग्लायोक्झल. हा ग्लायोक्झल हा अल्डिहाइड आहे. ग्लायकॉल हे अल्कोहोल आहे, डायहायड्रॉक्झी अल्कोहोल. ओके, आपल्याला मिळतं ते ग्लायोक्झल. तर बेन्झीन ऑन ट्रीटमेंट विथ ओझोन in presence of solvent methylene dichloride, we first got benzene triozonide, which on reaction with zinc metal and water undergoes reduction to produce glyoxal. ग्लायोक्झल आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. तर या पद्धतीनं 3 ऍडिशन रिएक्शनचा आपण स्टडी केलाय. पहिली ऍडिशन ऑफ हायड्रोजन, दुसरी ऍडिशन ऑफ हॅलोजन आणि आता आपण तिसरी बघितली ती ऍडिशन ऑफ ओझोन. पैकी परीक्षकाच्या दृष्टिकोनातून या तिन्ही महत्वाचे आहेत. ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे बेन्झिनचं रूपांतर तुम्ही सायक्लोहेक्झेन मध्ये कसं कराल किंवा सायक्लोहेक्झिन 1,4 डाईन त्याच्यामध्ये कसं कराल, सायक्लोहेक्झा 1,4 डाईन मध्ये कसं कराल. तर रिएजन कोणते वापरायचे? जर सायक्लोहेक्झेन मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करणार? तर कॅटालायटिक हायड्रोजनेशन. सायक्लोहेक्झा 1,4 डाईन तयार करायचं असेल तर सोडियम मेटल आणि लिक्विड अमोनिया त्या ठिकाणी वापरा. दुसरी रिएक्शन आपण बघितलं ऍडिशन ऑफ हॅलोजन. जर बेन्झिन मध्ये हॅलोजनची ऍडिशन आपण त्या ठिकाणी केली इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, कॅरेक्टरिस्टिक लक्षात घ्या, सनलाइट त्या ठिकाणी वापरायचा आहे. प्रॉडक्ट मिळणार आहे BHC, बेन्झिन हेक्झा क्लोराइड, विच इज युज्ड ऍज अ इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइड म्हणून वापर केला जातोय. गॅमेक्झेन किंवा त्याला दुसरं नाव आहे लिंडेन. ओके, आणि तिसरी रिएक्शन आपण बघितली ओझोनोलिसिस. सो बेन्झिन ऑन ट्रीटमेंट विथ ओझोन in presence of methylene dichloride, we got benzene triozonide, which on reduction using zinc metal and the water, we got glyoxal. Okay, so that's all about 3 addition reaction. इथं addition reaction संपलेले आहेत. याच्यानंतरचा भाग आहे तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन.
तो आपण उद्याच्या तासाला बघू. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. गुड डे.